लवकर बिचारे व्हा चाला व माय नवऱ्यानं मला आज खरंच झोडपे खातो बाई मी आता. पाय व दिवस कसा मावडून राहिला बा बिचाऱ्या, अंधार पडून राहिला ना व. या ग्रामसेवकनं आज लवकर सुट्टी नाही दिली व आपल्याले. हो व कसं आहे हो चंदा, तू बोलली काऊन नाही व त्याले? बोलायला चांगलं बोला लागत होतं, तू बोलू शकतं त्याले. आम्ही काहीच नाही म्हणलं बाप्पा त्याले, आम्ही तरी कुरकुर कुरकुर केलं थोडं, तुला तर काहीच नाही केलं व आज. कायले बोलू बाप्पा, कायले बोलू? लोक मग इकडली तिकडं तिकडली इकडे लावते ना बिचारे. मग माझ्या नवरा चांगला आहे म्हणून बरं आहे बिचारे. आणि नाही तर मग लोकायले तर भलतच, आपलं स्वतःचं पाहत नाही, स्वतःच्या खाली किती अंधार आहे तर. आणि बस, आणि दुसऱ्याच मी जर बोलली असती तर अजून लोकांना शक पकडलं असतं. म्हणून मी नाही बोलली बाई यावेळेस. मी कायले बोलू? नाही व बिचारे, आम्ही काहीच नाही म्हणतो बाप्पा तुले. चंदा कधी म्हणलं व आम्हाला कायले म्हणून राहिली बिचारे. हिनं टोमना मले मारला चंदीनं. एवढ्या दिवसाचं तरी कायले काढते तर काय माहित का. आता बोलली असती तर काय झालं असतं. आता त्याले त्या ग्रामसेवकले नाहीच दिली ना बाई त्यानं सुट्टी. आपल्या कौसुबाई नाही किती वेळा म्हटलं उलीस राहिलं. एक दोन पातीसाठी तुम्ही सोडून जाता का, एक दोन पातीसाठी सोडून जाता का करे. नाहीच दिली त्यानं सुट्टी. ए गंगा चाल ना लवकर लवकर चाल ना बापा. काहून तर पहिलेच उशीर झाला ना, एवढा अंधार होऊन राहिला ना. हे भली आरामशीर चालून राहिली बापा. या मी नाही म्हणलं जाणून बुजून. मीनं जर म्हणलं असतं अजून म्हणलं असतं म्हणाले. हिच्याच मतानं ऐकते तो ग्रामसेवक, आमच्या मतानं नाही ऐकत. आणि ते मायवाला सामान आहे तू याच्यात, नाही तर मी तिथंच भुलून जर गेली का काय बापा मला नाही समजून राहिलं. गाई गडबडीत अंधार दिसून राहिला इकडून. मी म्हटलं टाकलं का नाही बिचारे. तू या फडक आहे मायाच्यातच आहे, दोन्ही आहे. टाकलं मी ना, मला माहित आहे तू भुलली म्हणून तिथं, पण माय लक्ष होतं टाकलं. चाल म्हणा इले, चाल व पट्ट चाल व निघवा वावराच्या बाहेर निघवा गंगे. आणि ते इथं पाल मस्त आहे व कांद्याची. घेऊ का थोडीशी? चाल ना घेऊ ना जाता जाता. वावरवाला तर आहे नाही आता. तुले त्या पातीची पडली का बिचारे? घरी चाल ना पट्ट त्या नवरा आता बाहेर गावी आहे. तुले नाही बोलणार कोणी. चाल ना घरी. चाल बाप्पा घरी. पात घेत बसतो. चल आणते समोर हो याच्या समोर. चालतो ना जी कौसुबाई, काय तुम्ही बी किती धावतात. घ्या किती काही धावन तरी काही लगेचच घरी पोहोचणार आहे का. घ्या या आता पट्ट पाय धावन काय म्हणते. तू धाव ना, तू धाव ना, आम्हाला काय धावायला लावतं. सांगू राहिली मोठी तर. चल ना व काय तिच्या मागं लागतो. चालू आणते होय हो समोर. चला वावराच्या बाहेर निघा, पहिले वावराच्या बाहेर निघा. अयो बापरे काटा रुतला व केवढ्या जोरात. पाहो माझ्या पायाला काटा रुतला व कौसुबाई. बरोबर पाहून चाल ना चंदा, बरोबर पाहून चाल. बबिता ये बर पट ये बाई बबिता. आली जी कौसुबाई आली ना. माय कंबर एवढी दुखून राहिली तुम्हाला सांगतो मी. ये वाली तुरी सांगू एक दोन पातीसाठी म्हणते. आणि त्यानं बाई किती उशीर केला जी या ग्रामसेवकनं. मायनं डोक्यात तर पिंकीच्या बाबाविषयीच चालू आहे. काय म्हणून बा म्हणून मी मागत हाव, पण मध्ये ना घरचाच धाक पडला पिंकीच्या बापाचा. काय म्हणते ना काय नाही का बिचारे वा सांगा. हो बाई कामाले जा आणि तिकडून धाकही मोठा उशीर झाला तर माणसायचा. पण माझ्या घरचा माणूस गिनूस नाही म्हणतो काही. माझी सून आहे, लेकरू आहे, माझ्यावर पोरग. आणि मला काय म्हणणार आहे आता ह्या वयात. तू हाय बाई तसाही बी का नाही बबन नाही का थोडासा अलगच आहे, अलगच दिमागाचा आहे. जाऊ द्या आता घरी गेल्यावरच माहीत पडते. एक तर मला जाऊही नको म्हणते कामाले. आणि घरी गमते तरी काजी. दोन पैसे तेवढेच आपल्या कामी पडते लेकराच्या आपल्या. जाऊ नको म्हणते मला. तरी मी जबरदस्तीने येतो बाई. आणि आता कायच म्हणन मला घरी गेल्यावर. आणि कायच नाही मला विचार आला बाई. आता माहीत पडन. चला बरं घरी गेल्यावरच माहीत पडन बाप्पा. ते पोरग कुठं गेलं रे रुद्रा? हो रे दिसून नाही राहिला ना. कुठं गेलं रे? एवढं नाही समजत का तुला छाया? रात्री विकाराचं लेकराला बाहेर नाही निघू द्यायचं बा म्हणून. हिरा इचू काटा काही राहते ते रोडनं. अंधार राखून दाराचे सामटी सुमटीनं जाती लेकर लहान फिरते. एवढं नाही समजत तुले? अक्कल नसल्यासारखी करता. स्वतःच्या लेकराचं आपलं समजायला नाही पाहिजे तिले. म्हणून राहिले तिथं. मला काही एवढी अक्कल नाही का लेकराला कधी पाठवायचं कधी नाही पाठवायचं. असं श्याम सोबत गेलं का? मग तशी सांग ना. एवढी कायले हे होऊन राहिली बाप्पा. सारखं सुद्धा विचारलंच तुले. बोला असं बोलत नसते का हो बा. छाये सारखी सुद्धा बोलला. सारखं सुद्धा सांगायला पाहिजे नाही का तुला श्याम सोबत गेला म्हणून. रुद्रा तुमची आई कोणती माझ्या सोबत बोलून राहिली मग? कोणती बोलून राहिली? असं म्हणलं का तुमच्या आईनं का बाई रुद्र कुठं गेला काय गेला? किती जोरा
जाऊ दे, तुम्ही नका भांडण करू आता दोघे जण नवरा बायको. माझीच गलती आहे, मी नाही का तुझ्यासोबत बरोबर बोलायला पाहिजे होतं. हो छाय बरोबर आहे तू आलं. जाऊ दे, दे सोडून. चुपचाप राही रे तू बी. तिच्यावर काय एवढा डोळे वटर वटर पाहून राहिला तू घनश्याम्या. कोणते काम आहे काय डोळे काढून पाहून राहिले वागावानी एखाद्या तुमच्या डोळ्याला थोडी देणार आहे मी. नको भिवू तुले म्हणलं ना माय चुकलं बा म्हणून, मग कायले बोलून राहिली. आता राही ना शांत, चुपचाप बस ना आता. पहिले बोलते आणि मग म्हणते बयास पोराच्या समोर, बोयास म्हणाले पोराच्या समोर. का रे बाबू, त्या पोरीच्या इकडला फोन घेऊन आलता नाही का रे? कधी होते रे त्या पोरीचे पेपर? एवढे दिवस जुडून ठेवत असते का रे? काही पण एवढे दिवस जुडून ठेवा दे. सगळी करून टाकू म्हटलं तर सगळी नाही केली. लग्नातच करू म्हणते सगळी आदल्या दिवशी. काय बापा, काही समजत नाही मला तर. असं वाटते जुडवलं तसंही आपण पण ते सगळी गिगाई नाही झाली आणि काहीच नाही झाली. आणि काय करावं रे मग? आलता गेलता नाही का फोन घेऊन? येत नाही का त्याचा त्या पोरीच्या भावाचा बापाचा येत नाही? काय सांगू आई तुला मी तुझा काय सांगू? फोन आलता मध्ये, मी नस केलता, त्याचा नाही आलता, मी नस केलता. मी म्हटलं कपडे तरी घेऊन घेऊ जी आपण, कपडे मापडे घेऊन घेऊ म्हणलं. तर हो म्हणे तिचा बा घरच्या आईला विचारतो म्हणे. आणि लगेच मग फोन आला 1 घंट्यानं वापस. नाही म्हणते म्हणे घरचे. पोरी पेपर झाल्यावर पोरगी आली म्हणजे तेव्हाच तिच्या मतानं मग दोघांच्या मतानं घ्यायचे असे म्हणते घरचे. मायला शायनी दिसते त्या पोरीची. म्हणजे त्या राणीची सासू. ते लग्न आधीच एवढे नाचून राहिले आपल्याला त्याच्याच मतानं. लग्नानंतर काय करण रे बाबू? हो रे घनश्याम, मला तशीच पाहिजे तुम्हाला. तशाच लोकांना धारत नाही आहे तुम्ही. सर्व सारखे माय बापा सारखे निघते. आम्हाला बनवलं बैलीचा बकरा. गरीब घरची पोरगी मागितली म्हणजे जाणार नाही पाहिजे. तिथं नेलं होतं नवरा पाय लावून इकडं आला वापस. नाही राहत म्हणते मी तिकडं यवत मायले. चालावं म्हटलं तिकडं राहू शहरात कामाधामा करू, तर तिथून इथं उठून पळत आला. मध्ये यायला लागलं त्याच्या मागं शिकवते म्हटलं तुम्हाला चांगले. थांब ना तुम्ही. सुशिक्षित लोक आहे ते, काय अनपढ लोक आहे का? समजून तुम्हाला. थांबा. काय म्हणून राहिली होती छाया? काय म्हणून राहिली काय? नाही बापा, मी काय म्हणू? मी काय नाही म्हणत तुमच्या मधात. तुम्ही जुळवलं तर तुम्हीच पहा बापा. आता मी काय म्हणू बापा? असे कोणते बोर्डाचे पेपर वगैरे ते 14वीत का 15वीत आहे वाटते ते. आणि देन पेपर काही एवढं हे आहे का? 2-4 दिवस पेपर राहते बा, त्या दिवसा आधी काढून घ्यायचं. लोक तर मला पोरी तर आता त्या मोबाईल मध्ये दाखवते, तर कोणते याच्या आत दाखवते. पोरी लग्नाच्या साड्या घालू पेपर देते बाप्पा. हिचे तर अजून पेपरच लागायचे आहे. तयारी लग्न होत नव्हतं का? त्याचं कसं म्हणणं होय, पेपर झाले बा पोरीचे तर मग कसं निश्चिंत होते बा, मग सगळे कामं व्यवस्थित करता येते एखादमानं, असं होय त्याचं म्हणणं. पण आता काय माहित आता कधी होते पेपर त्या पोरीचे कधी नाही. तर आता ते 13वी-14वीचे पेपर आता कितवीत आहे ते काय माहिती आपण कितवीत आहे. काय 14वीत का 15वीत आहे काय माहित, ते श्यामेला माहित असं. कितवीतही असं म्हणा. ते माय कसं म्हणणं आहे, पोरीली इथं आणून ठेवायला नाही पाहिजे का माय बापाच्या घरी? सिटीतच आपण कपडे गिपडे घेऊ का नाही? तर तिथच्या तिथं पोरगी तर कधी येऊ शकते. इथंही माय बापाच्या घरी राहून अभ्यास करू शकत नाही का? ते तू सांग, करू शकत नाही का? तिथं हॉस्टेलमध्येच राहायची काही गरज आहे का? करतो म्हटलं तर कसंही होते. तू काय कर, उद्या फोन लाव तिच्या बापाले नाही तर भावाले आणि सरळ सांग काय होईतं. नाही तर मग आपण दुसऱ्या इकडे पोरगी पाहणं चालू करू. हे आपल्याला ना सारे घुमून राहिले रे डोक्यावर. घुमाले सारे. मला तर लय शायनी दिसून राहिले रे तिच्या घरचे, पोरीच्या घरचे. पाहतो मग उद्या फोन करून पाहतो, तिच्या भावालेच करतो डायरेक्ट. त्या मामाजी सोबत बोलण्यापेक्षा तिच्या भावाले करतो फोन आणि विचारतो. आणि श्यामेला विचारायला लावतो. सरळ बोललेलं बरं आहे का नाही? पण हे पोट्ट तर बोलते व तिच्यासोबत फोनवर. तर मला नाही वाटत ते तोडण गिडण म्हणून लग्न करायचा विचार आहे त्याचा. असं नाही, कारण की श्याम्या बोलते ना त्या पोरीसोबत चांगले हसू तो बोलते, मला तर दिसते. आणि मी दिसल्याबरोबर श्याम्या फोन खाली ठेवते बयास. मी समोर गेल्यावर मग अजून बोलायला चालू करते. नाही वाटत गिटत नाही तोडण म्हणून. पण असं वाटतं का निदान सगळी जरी केली असती तर माणूस कसा निश्चिंत राहिलो असतो. नाही तर देण लेखाची झाकी, चांगला पोरगा आला तो करते लोक काही मग दुडून ठेवते इकडं ना. भलते इकडं जर चांगला पोरगा आला तर देऊ नाही देते. ते आहे म्हणा. पण मग आता एक काम कर, नाही तर तू श्यामेला विचार. श्यामेला विचार, श्यामेसोबत बोल आणि त्याच्यानंतर मग त्याच्यासोबत तिच्या घरच्या फोन कर का आहे का नाही. तर श्यामेला माहित असं ते पोरगी बोलते तर ते श्यामेसोबत रोज आजी तेवढी करायचं नसतं. तर मग पोरगी बोलते फोनवर तर माहित ना असं नसतं ते बोलून काय दिलं असतं मग. श्याम भाऊजी इथं बोलते आणि मग नाही तेवढं काही नाही. उद्या पेपर उद्या जाऊ द्या. हो आई ते बी आहे, बरोबर आहे. छायाचं बरोबर आहे. पाय बापा तुले काय करायचं आहे. तर मी म्हटलं लवकर उरकलं असतं तर बरं झालं असतं बा. माय असं म्हणणं आहे, बाकी काही नाही.
बरं जाऊ दे, श्याम आला म्हणजे मी श्यामसोबत बोलतो, म्हणजे त्या पोरीविषयी काही नाही काही माहीतच पडेल, तिचंही काही म्हणणं आहे तर. हा, आणि आपल्याला कसं जास्त जोर देता येत नाही अशानं, मग कसं तुटलं गिटलं तर मग अजून आपत नाही. होऊ दे आता पेपर तिचे, होऊ दे म्हणते ती पोरगी त्याच्यासाठी तयार झाली ना, तर होऊ दे आता पेपर, तेव्हाच लग्नाला तयार झाली का नाही ते जाऊ दे ती. पाय बापा आता तुला काय वाटते तर जाऊ देत, करा तुमच्या मतानच करा. छाया चाल बरं जेवण करून घेऊ, चाल वाई जेवाले, चाल बरं वाढ व जेवण. आता जेवलं का आपलं? जेवलं, दोघे जण जेवले, ते का चुलते पुतणे श्यामय भाऊजी जेवले आणि रुद्र बी जेवला आणि गेले ते बाहेर. आणि चला आपणच राहिलो जेवायचं, चला जेवून घेऊ. चल बाई, स्वयंपाक गिंपाक झाला, बोलून घेतो. यायले आज लय वेळ झाला बापा, भाजीपालाच लवकर आणला नाही बाबानं, काय करा. निवड नावड करायला वेळ नाही लागत का? वाल्याच्या शेंगा निवडा लागल्या, एका इकडं भात मांडला, वरण भात, आणि एका इकडं कणिक भिजवली. वाल्याच्या शेंगा तोडून द्या म्हटलं माझ्या सासूले, तर ते बी नाही दिले तोडून बापा. काय झालं आणि काय नाही, मला माझं डोकं दुखून राहिलं म्हणे, आणि वाल्याच्या शेंगा तोडून द्या म्हटलं तर नाही दिल्या. किती वेळ लागला मला वाल्याच्या शेंगा एवढ्या जणांसाठी तोडायचं म्हटल्यावर. थोडेसे तेवढ्याच तोडून दिले असते, आता पोळ्या करेपर्यंत लवकर झाला असता स्वयंपाक. जाऊ दे, किती वाजले आणि किती नाही तर पाहिलंय नाही बापा मी ना. चालशील का नाही आजचे दिवस बिचारे आम्हाला जेवाले? देशील का नाही बिचारे? तक 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 वाट पाहून राहिला तो माणूस, त्या सासरा गोळी घ्या लागते म्हणून एवढा उशीर करा लागते काय वा? बी डोकं दुखून राहिलं, मला गोळी घ्यायची आहे. जेवतं म्हटलं थोडीशी गोळी घेतो म्हणलं, तर ते स्वयंपाकच व्हायचा आहे. 3 वेळा यार झाला मारला मी ना. आता झालं असं, मग झालं असं, तेव्हा आताच आहे, अजून झालंच नाही. झालं नाही, झालं आजी. हे बाबानं उशिरा आणला ना बाजार, त्याच्यामुळे ना मला शेंगा तोडायला वेळ लागला होता. झालं. बोलवा ना तुम्ही, बोलवा बाबाले गिबाले सागरजीले बोलवा. मी तयारी टाटा घेऊन येतो तिकडं हॉलमध्ये. नाही तर मग इथं बसता का? इथं बसायचं का? इथं बसत असेल तर मग इथं बसू. तुम्ही दोघं जण बसा इथं, मी नाही बसत. मला 2 टाटा करून दे, आम्ही दोघं तिकडे घेऊन जातो आमच्या रूम मध्ये, बसतो तिथं. मला बी भूक लागली आणि त्याला भूक लागली, लागलं इगलं तर येतो मग मी घ्याले. बरं ठीक आहे ना, देतो करून देतो. मी येतो त्याला सांगू. स्वयंपाकाने बसली, स्वयंपाक करते जसं काही 10 जणांचं करून राहिली अशासारखी करते. एवढी नाजूक बायको पाहिलीच नाही मी ना. एकदमच निव आहे. अशी म्हाताऱ्या माणसावानी हात चालवते. तिच्यापेक्षा आम्ही तरी परवडलो बाप्पा. बरोबर स्वयंपाक करतो, तरीची बसली किती वेळची. काय बोलाव बाई, माझ्या सासूसोबत काही समजत नाही बाई यायच्यासोबत. जाऊ दे बाप्पा, डोकं लावण्यापेक्षा आपण चुपचाप राहिलेलंच बोलो. इकडून आहे माये आणि तिकडून आहे मायस म्हणते, चित बी मेरी न पट बी मेरीस म्हणते. काय बोलाव, जाऊ द्या. थोडेसे शेंगा तोडून दिले असते, आता डोकं दुखते म्हणे, तर मी म्हटलं जाऊ द्या बा, राहू द्या, डोकं दुखत असेल तर. आता बाबानं उशिरा बाजार आणला, त्याला मी तरी काय करा, घरी भाजीले काही होतं नाही. वेळच होईल नाही एकटीले करायला वेळ नाही होत का? हातानं तोंडातून काढल्याबरोबर होणार आहे का सगळ्या काही गोष्टी? काय नाही म्हणून राहिली मी म्हणलं तुम्ही आता येऊ नका बा, मी टाटो आणून देतो तुमच्या रूम मध्ये. टाटा वाढतो आणि आणून देतो तुमच्या रूम मध्ये. तुम्ही काही येऊ नका, आणून देतो मी. बरं ठीक आहे, दे मग आणून पटकन दे. आता तरी उशीर नको करू, सागरले पाठवतो मग मी इकडे जेवाले. दे पटकन, कर लवकर 2 टाटा, पटकन कर 2 टाटा. मग बसा लागेल तुम्ही जेवाले बापा, इथंच बसा लागेल. आम्हाला दे 2 टाटा करून. हो देतो. बोलते ना काय नाही, काय माहित शिवा दिल्या का काय, तर काय माहित काहीतरी गडबड केली मात्र हिनं, काहीतरी केली, सांगून नाही राहिली घुमण्या तोंडाची. आलो आई तो लवकर आता इथे सांगते, हे नाही माझ्यासारखी करून राहिली. स्वतःच्याच मतानं करते, इथे घरदार नाही आहे, काही नाही आहे, अशासारखीच करते. हे काही वावरातून याची वेळ आहे का तू याची? काय नाही जातो तू जातो काय दे. कोणाच आई म्हणलं होतं तुझे? कोणाच आई म्हणलं? मी म्हणतो काही तुले जायबा म्हणून वावरात. दिवस बुडून गेला सर्व. संध्याकाळी झाली आणि ती आत्ता घरी आली. आत्ता घरी झाली. किती वेळा म्हटलं तू घरी राहत जा, घरचं पाय. वावरात जात नको जाऊ, तुला कोणती गरज आहे वावरात जायची? मी नाही म्हटल्यावर काही गरज आहे का? घरी राहतो मी, आणि भिशीचे पैसे, गटाचे पैसे सर्व भरतो मी मायावाल्या याच्यातून. तुम्हाला मागतो तरी काय मी? लय सांगू राहिले मोठे तर माझ्या गळ्यातलं नेऊन ठेवलं तिथं जेव्हा खाड पडली तेव्हा. आणि आता म्हणते मले वावरात कायले जातं. लय मोठी बिल्डिंग बांधून ठेवली का तुम्ही माझ्यासाठी? बिल्डिंग बांधून ठेवाले राजनीच बनवून ठेवलं अशासारखं करून राहिले. नको जात जाऊ म्हणून. आई लागून जाईल तुझे. उठ बरं, आधी लेपे नाटतो चांगली धरून. मला काय म्हणतो बिल्डिंग बांधली म्हणून तू? नाही बिल्डिंग होईल माझ्याकडून, जेव्हा बिल्डिंग बांधीन. आता तुला खाली भेटत नाही का माझ्या घरी? मला एवढं सांग. खाली नाही आहे का तुला माझ्या घरी? उपाशी राहायचं काय तू? तुझ्या बहिणीच्या गावात आलो तर तुला असं वाटतं का मी काही करू शकतो आहे ना? मी आला वाटतं त्या बहिणीने नाही ऐकणार म्हटलं. इथं दरवाजे उभं नाही खाली सर्व ते आले नातेवाईक आधी इकडं एका लाईनीत उभा खाली. लक्षात ठेवली बबी ते काय राहिले बाबू, लाव दे ना. काय
काय की आलं व्हायचं बापा तू बी दोघं घरामध्ये लायचे निघत आता घरासाठी करते पोरगी ते त्या पोरीची फी भरणं घरातच आणते ना रे बाबा ती पोरगी झाला एखादी वेळेस चुरशीचा काय झाला एकटी गेली का रे ते वावराने इंदावे एकटी होती का ते बाया होते ना तिच्यासोबत जेवढे चांगले चांगले बाया होते तिच्यासोबत आणि काय बोलता रे तू थोड्या गोष्टीसाठी होते काय कमी जास्त नाही सोडलं त्या वावराला ना माझ्या नातेवाईकाचं काढत नको जात जा तुम्ही. तुम्हाला सांगतो पिंकीचे बापा एका लाईनीत उभं करतो म्हणते मी. लायकी आहे का तुमची एका लाईनीत उभे करायचे? हेच तुम्हाला एका लाईनीत उभे करते. हो ना तर काय लय शिकून राहिले तर बहिणीची धवल दाखवून राहिली काय म्हणे त्या बहिणीची धवल दाखवून राहिली काय इथं जाय तिच्या घरी सराय म्हणतो इथं माझ्या घरी राहतो नाही काय जाय लवकर निघ लवकर माझ्या घर सोडून माझ्या बहिणीच्या घरी काय जाईल मी? माझ्या घर होय तुमचं घर होय तर माझ्या घर नाही होय का? तुम्ही जाय तुम्हाला जायचं आहे तर इथं जास्त नखरे नको करत जातो आहे तर तुमचा वाला आवाज करून चढून राहिली का तू आवाज वर करून चढून राहिली का मायावर बाबा ना चोप राय म्हणलं ना रे तुला रे चोप राय ना काय वाढून राहिले रे लहानचे पोरगी आहे तुम्हाला सांगत नाही काय तुम्हाला चुप राय हो बाबीदा तू चुप राय तुमच्या पोराले मला काय सांगू राहिले मी काय तुम्ही सांगा बरं मी काय जाणून बुजून राहिली का वावरानं आता बाया होत्या ना बायासोबत मी होती मला एकट्यालाच कसं काय सोडणार आहे थोला वावरवाला एकट्याला सोडवा आले बाबर आलेली सीता म्हणायचं माझ्या घरी जमत नाही म्हणायचं पटकन टाकून यायचं घ्यायचं आपल्याला सगळं यायचं घरी जाऊ देऊ का नाही जाऊ देऊ तो काय हात पकडणार होता का तू जाऊ नको म्हणून झाला होता टाईम रोजानच गेलती तू टाइम झाला होता तू याला मग लवकर घरी आले काय होऊन राहिलं होतं त्याचं जाऊ दे तिकडे लेखाचं त्याला काय आपल्याला काय करावं लागते त्याच्या वावराचं त्याच्या वावरासाठी तू एवढ्या अर्ध्या रात्री ये ना मग नाही येऊच नको लागतं तिकडेच राही वावरात मी एकटं कसं म्हणू होत्याले म्हणलं ना तरी पण मी ना म्हणलं पण आता बाकीच्या बाया बी निघाल्या पाहिजे का निघाल्या पाहिजे का बाकीच्या बाया त्याच्या बरोबर आम्ही निघणार आहे ना का मी एकटी कशी निघू मला रोज नसतं दिला त्यानं अर्धात दिला असतं तर मग थोड्याशासाठी काय लेन त्याच्यावाली एकच पात राहिली होती मग त्याच्यामुळे एवढा उशीर झाला एकच वय राहिली होती त्याची वाली सोंगाची तर त्याच्यामुळे मग बाया घ्या म्हणे आता जाऊ द्या एका वयीसाठी उद्या सकाळी कुठे हे करत बसता म्हणे कोणती बाई आहे म्हणे त्याच्यामुळे मग एवढा उशीर झाला आणि तुम्ही एकदमच एवढे करता बापा उलीसा एखाद्या वेळेस उशीर झाला तर मला सांगू बाबी तू तुला जायचं आहे ना वावरात तर मग सारखी सुधी वेळेवर घरी आली पाहिजे नाही तर घरी बस जाऊ नको हाय माझ्यात हिंमत माझ्या लेकराले पोसाले बायकोले पोसाले हाय माझ्यात हिंमत आताच काही मी मेलो नाही काही अरे बापा मी बी जाऊ ना वावला तर असेच करे वावला आले थोड्याशासाठी नाही सोडत एखाद्या वेळेचं होत असते असं कमी जास्त चालून घ्यावं लागते उद्या मग त्यानं आपल्याला नेलंही पाहिजे ना मग वावरात नेलंही पाहिजे म्हणून मग बाहेर सोडत नाही मग जाऊ दे बा उलिशासाठी काय लिहे आली असं बरं एकटी नाही होती ना रे बाबू ते एकटी होती ना काय लिहायला टन नाचून राहिला तर नाचाले आता तू वाचली बबी ते लक्षात ठेव तू याच्यानंतर मला जमणार नाही बाई हे मला जमाले अगं तुला असं करायचं असेल तर तिकडे घराच्या बाहेर राहायचं झोपडी करून माय लेकरू माय मी पाच बशीन मी करत बशीन त्याचं सगळं काही स्वयंपाक पाणी सगळं करतो मी तुझी गरज नाही ठेवत मी मध्ये हे असं पटणारच नाही तू फक्त आता याच्यानंतर उशिरा ये तू फक्त आता याच्यानंतर मग सांगतो तुझे कसं राहते तर तू बाबल्या हॉटेल काय म्हणलं दादी तुला उशीर राहू द्या आई राहू द्या यायले सांगून ना समजावून काही हेच नाहीये काही समजावून नाहीये यायले काय समजावण्यात अर्थ आहे का आपल्याच मतांना होती माणसासारखा माणूस पाहिलाच नाही मी ना अशी पस्तावून गेली तुमच्यासोबत लग्न करून नाही कोणतं मध्ये याचं सुख पैशा पाण्याचं कोणतं सुख नाही तरी इथं भर झालं भाकरीच आहे तुम्ही घरचे एकदम नाही आहे का मला काय जायचं कामच नाही पडणार बा म्हणून जायचं काम नसतं पडलं ना मी स्वतःच नसते गेली माय पोरीचं शिक्षण पाणी हे ते घरचं आहे विषया भरतो बचत गटाचे असलं नसलं घरात आणतो मी आणि मला म्हणते जाऊ नको तुमच्या एकट्याच्या भरशावर चालून राहिलं सर्व काही एकट्याच्या भरशावर चालून राहिलं तर चाला रे लस तुम्हाला स्वतःच लय गर्व आहे आई उठ मला भाकरी म्हणून राहिली ते उठ आई उठ थांब उठ आलो उठ करू नको तू सांगतो मी नाटक चालू आहे नुसते नाटक चालू राहिले या बरं तुम्ही आता अंगावर ऐकतो का तुम्ही तुम्हाला ऐका रे मी चाललीच जातो मग लक्षात ठेवा तुम्ही अंगावर हात गीत टाकला माया तर निघ ना पण माझ्या घरातून मग आता निघ तुला कोण थांबवून राहिलं नुसती धमक्यात देतो जातो म्हणून जात काहीच नाही कुठं सोय लागते तुझी बहिणीच्या घरी 2 दिवस राहशील आणि येशील मग टाकून इथंच नका बालू दिले एवढा पाहिले बालू नाही रे ते काय तुझ्या भरीशावर खाऊन राहिली गाडी बिचाऱ्या ते बी तर कष्ट करते रे इकडं किती कष्ट करते रे ते
किती होतंय रे तिच्याकडून तरी जाते ना ते. तुला हातभार लागला पाहिजे म्हणून एवढं अंगात आलं न करू. काय बघ मला काय तुला डोक्यावर बसायचं नाही राहिला. हा नाही तिला बाहेर निघ लवकर. नाही तर आता मी लवकर आता देईन तुला काय लावून देईन. लवकर निघ. जा बस तिकडे जा. तिकडे जाऊन बस बाहेर कसं शांत आहे. मग स्वयंपाक झाल्यावर मी बोलावतो तुला. जा बाबीचा मी ना कणकी भिजून ठेवली. वरण भातही मांडून ठेवला मा. आणि भाजीची फोडणी दिली आहे. भाजी शिजून राहिली तिकडं आणि पोळ्या टाकायचे राहिलं बाई फक्त. हे करत होती पण मग आता तू आली ना मला बोंबलू राहिला होता आल्यावर म्हणून मग राहिला. तू करून घे बाई पोळ्या. करतो जी आई मी करतो ना. तुम्ही कायले करून ठेवलं अगाऊ. मी करत होती ना. तुम्हाला कोण म्हणलं होतं करा म्हणून. आराम करायचा राहू द्यायला पाहिजे नव्हतं. मी आल्यावर करत होती ना पट्ट. मला काही जास्त वेळ थोडी लागते. इकडं एका इकडं कुकरने एका इकडं भाजी आणि पटकन कणिक भिजवली का पोया. बरं जाऊ द्या आता केलं तर केलं. बिचारे अजून उशीर झाला असता तर तो काचो अजून केला असतं त्यानं स्वयंपाकासाठी. म्हणून झाकाच्या मारं मी मांडून ठेवलं बाई. जाऊ दे केलं ना. बरं जाऊ दे. तू त्याच्या तोंडाला तोंड नको देत जाऊ बाई. जा जा कर.